शिळंद म्हणतात, शिळंद. इतकं चालून आल्यानंतर आता सुरू झाले धुकं. एक फार मोठं झाड पडले. आम्ही ट्रेल करत आहोत. फायनली मित्रांनो, आपण आता सुरुवात करणार आहोत आपल्या आजच्या आडराई जंगल ट्रेकला. कोणी याला ट्रेल म्हणतं. आता आडराई म्हणजे नेमकं काय, तर आडराई हे जंगल आहे जुन्नर तालुक्यामध्ये. आणि या ठिकाणाहून आपण म्हणजे आता जिथनं आम्ही हा प्रवास करतोय आडराईचा, त्या बेस विलेजचं नाव आहे खिरेश्वर. तर आडराई हे जंगल इथल्या एका स्थानिकाला फिरता फिरता सापडलं होतं. त्यानं त्या पायवाटेचा माग घेतला आणि त्याला या ठिकाणी एक जंगल दिसलं. या ठिकाणी वर्षामध्ये 700 मिलीमीटर पाऊस पडतो असं म्हणतात खिरेश्वरला. आणि आता आपण जात आहोत आडराई जंगल ट्रेक करण्यासाठी. चला तर मग बघूया आज आपला हा अनुभव कसा राहतो. स्वागत आहे तुमचं या ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉगमध्ये. आणि मी तुमचा हॉस्ट संदीप आज तुम्हाला दाखवणार आहे आडराई जंगल ट्रेक. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की आज सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत राहा. नक्कीच तुम्हाला नवीन प्रवास आणि नवीन ट्रेक तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू. चला तर मग. आडराई जंगल ट्रेकमध्ये पहिला जो पॉइंट येतो तो आहे नागेश्वर टेम्पलचा. शिलाहार वंशातील झंझ नावाचा राजा राज्य करीत होता. शिवभक्त असलेल्या या राजाने गोदावरी ते भीमा नदी दरम्यानच्या प्रमुख 12 नद्यांच्या उगमस्थानी 12 शिवालये उभारली. अत्यंत रेखीव आणि शिल्पकलेने समृद्ध अशी ही मंदिरे. त्यातीलच हे एक मंदिर नागेश्वर. विविध भूमितिक आकारातील स्तंभ, त्यांना छताशी दिलेले यक्षांचे आधार, भिंतीतील देवकोष्ठे आणि विविध निसर्ग रूपकांनी सजलेले गर्भगृहाचे कोरीवद्वार आपले लक्ष वेधून घेते. यातील दरवाजावरील शिल्पकाम पाहत असताना लक्ष जाते ते दरवाजाच्या वर असलेल्या एका मोठ्या आडव्या शिल्पपटाकडे. जोरात पाऊस झाला मित्रांनो. त्यामुळे जे वरती डोंगरावरचं वरती पडलेलं पाणी जे आहे ते खाली वाहून येते आणि त्याचं रूपांतर इथं अशा छोट्या छोट्या धबधब्यांमध्ये होतं. हे बघा, आडराईमध्ये मित्रांनो आपल्याला बहुत प्रकारची वनस्पती बघायला मिळते. या ठिकाणी आता मला ते प्रॉपर माहीत नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकणार नाही. परंतु घनदाट जंगल आहे हे. आणि या ठिकाणी पावसाळ्यातील वातावरण म्हणजे स्वर्गसुखाची अनुभूतीच म्हणावी लागेल. आतापर्यंत फ्लॅट सरफेस होता, प्लॅट्यू. आणि आता झालेली आहे आमची चढाई सुरू. कठीण पॅच आहे मित्रांनो. चला. जर मित्रांनो आडराई जंगल ट्रेकला पावसाळ्यात ट्रेक करत असाल तर काही टिप्स मी तुम्हाला देऊ इच्छितो की तुमच्याकडे चांगले शूज असलेच पाहिजे. कारण या ठिकाणी मातीवरून पाय सटकतो आणि प्रॉपर ग्रिप राहत नाही आपल्याला. त्यामुळे आपण पाय घसरून पडण्याची
दाट शक्यता असते आणि रेनकोट शक्यतो राहणार, कारण मेजर या ठिकाणी जास्तीत जास्त काळ खिरेश्वर आणि ह्या संपूर्ण परिसरामध्ये पाऊस चालू राहतो. आम्ही ट्रेल करत आहोत आणि हा ट्रेल नुसता चालून नाही तर धावून पळून करावा लागतो आणि सह्याद्री असा जगावा लागतो. माझ्या पाठीमागे जे झाड दिसते ते कशाचं माहिती का, तर हे करवंदाचं आहे आणि चैत्र महिन्यामध्ये याला फळं लागतात. तुम्ही ते काळे काळे करवंद खाल्ले असतील आणि हा संपूर्ण परिसरात जास्तीत जास्त जर काय असेल तर नुसती करवंदाची झाडं आहेत. आडराई जंगलमध्ये नुसतं जंगलच बघायला भेटत नाही मित्रांनो, तर या ठिकाणी पाहायला मिळतात सुंदर सुंदर धबधबे. वरती डोंगरावर पाणी पडलेलं खाली वाहून येत आहे, त्याचं रूपांतर हे सुंदर अशा धबधब्यांमध्ये होत आहे. इतकं चालून आल्यानंतर आता सुरू झाले धुकं आणि धुक्यात दिसत नाहीये आम्हाला वाट, परंतु आम्हाला चिंता नाही, कारण माझे मामा आमच्या सोबत आहेत आम्हाला गाईड करायला आणि तेच आम्हाला पूर्ण आडराई जंगलचा ट्रेक घडून आणत आहेत. थोडीशी फिसलन संपली आणि आता लागलाय हा अवघड पॅच. फार खोल दरी आहे आणि ही दरी पार करून आता आपल्याला जायचंय आडराई जंगलाकडे. अजून आडराई जंगल सुरू व्हायचं राहिलंय आपलं. दरी पार करून आल्यानंतर मित्रांनो आता आलोय आपण एका पठारावर आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता आणि एक व्हॅली आहे आणि ती व्हॅली संपूर्ण धुक्यानं वेढलेली आहे, त्यामुळे त्या ठिकाणचं आपल्याला काहीच दिसत नाहीये. खरं तर आपण या जंगल ट्रेकला जाण्याआधी आपण काळू वॉटरफॉलला जाणार होतो, पण त्या ठिकाणी सुद्धा फार धुका आलाय आणि त्यामुळे आपल्याला काळू वॉटरफॉल दिसणार नाहीये. म्हणून आपण आधी आपण आडराई जंगल करण्याचं ठरवलंय आणि नंतर जाता जाता आपण काळू वॉटरफॉल कव्हर करण्याचा प्रयत्न करू. माझ्या पाठीमागे लिंबूनी आहे, लिंबूनी आपण जे लिंबू खातो ते लिंबू नाही तर हे लिंबू आहे असं आम्हाला माझी काकांनी सांगितलं. आता आपण थोडं पुढे चालून आलोय, नुसता धबधब्यांचा आवाज सुरू आहे. एकदम खरंच ना अशक्य सुंदर सह्याद्री, सगळे धबधबे वाहून राहिले आणि सगळीकडे पाण्याचा आवाज येतोय नुसता ख ख ख ख. खूप गर्दधारी आहे मित्रांनो, यातून आपण पायवाट काढत पायवाटीचा मार्ग घेत आपण हा ट्रेक पूर्ण करतोय. परत आडराई जंगल ट्रेक पावसाळ्यात म्हणजे सर्वसुखाची अनुभूती आहे. एकदा नक्की ट्राय करा, कारण याचं जे लेवल आहे हा ट्रेकचं ते काही हार्ड नाही आहे. कोणी बिगिनर लेवल सुद्धा या ठिकाणी हा ट्रेक करू शकतो. माझ्या पाठीमागे जे दिसत आहे ते सगळे आडराईचा ट्रेक करायला आलेली मंडळी आहे आणि आज संडे असल्यामुळे, वीकेंड असल्यामुळे जास्तीत जास्त लोक हा ट्रेक करण्यासाठी आलेले आहेत. खूप भारी वाटते सगळ्यांसोबत हा ट्रेक करताना. तुम्ही सुद्धा शक्यतोवर नवीन लेवलवर ट्रेक जर सुरू करत असाल तर त्यासाठी एक टिप्स महत्त्वाची अशी आहे की आपण एकट्यानं ट्रेक करू नये सह्याद्रीमध्ये, कारण भटकण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. हे बघा संपूर्ण धुकं आले, त्यामुळे रस्त्याचा माग घेणं अवघड जाते आणि म्हणून सगळ्यांच्या सोबत
ट्रेक करा आणि सोबत राहण्यातच मजा आहे. शुभम शुभम कॉल मी अशोक सर. शक्यतोवर दुःख आल्यानंतर आपल्या सर्व मित्रांना जे आपल्या सोबत आलेले आहेत त्यांना कॉल करत राहा. कॉल करत राहा म्हणजे आवाज देत राहा, म्हणजे ते आपल्या सोबत आहे का नाही हे आपल्याला कळत राहील. नाहीतर धुक्यामध्ये आपण पुढे जात राहू आणि ते मागेच राहून जातील. हे बघा, सह्याद्रीमध्ये फिरताना डायव्हर्सिटी सुद्धा बघायला मिळते. मी काळ्या कलरचा खेकडा पहिल्यांदाच पाहतोय. आणि आता सुरू झालाय खरा आडराई जंगलचा रस्ता. आतापर्यंत आपण जेवढे पॉइंट बघितले ते याच्या बाहेर होते आणि आता खरा सुरू होते आडराईचं जंगल. खूप स्लिपरी रस्ता आहे आणि एकाच माणसाला चालता येईल एवढाच रस्ता आहे, त्यामुळे सांभाळून चालावं लागते या ठिकाणी. आता जंगल सुरू झालं मित्रांनो आणि तुम्ही पाहू शकता किती घनदाट झाडी आहे ती. एकदम आपण डार्क फॉरेस्ट मध्ये आल्यासारखं वाटतंय आणि या ठिकाणी प्राणी पण आहेत, त्यामुळे विकेंडला काही प्रॉब्लेम नाही, कारण लोक जास्त असतात त्यामुळे या वाटेवरती प्राणी येत नाही. परंतु तुम्ही जर विकेंडला जर आले तर या ठिकाणी तुम्हाला प्राणी दिसण्याची दाट शक्यता आहे. हा ट्रेक करताना येणारा अनुभव म्हणजे आडराई जंगल जसं सुरू झालंय तसं नुसतं धबधब्याचा आवाज येऊन राहिलाय आणि आता आपण चाललोय त्या धबधब्याकडे, तिथे हे जंगल संपतं. जंगलात फिरताना पक्ष्यांचा आवाज येतो, पण आज इथं भलत्याच प्राण्यांचा आवाज येऊन राहिलाय मित्रांनो. आणि हा प्राणी कोण आहे माहित आहे का? ज्यांनी पक्षी आणि प्राण्यांचं अस्तित्व धोक्यात आणलंय तो मनुष्य प्राणी आज इथं पक्ष्यांचा आवाज काढून राहिलाय. आडराई याआधी आम्ही कधीच केला नव्हता, आज फर्स्ट टाइम आडराई करतोय. आणि पहिल्यांदा असं वाटलं की फक्त हे जंगल ट्रेक नाव दिलं असेल, परंतु या ठिकाणी आल्यानंतर खरंच तुम्हाला म्हणजे जंगल आहे हे लक्षात येईल.
मित्रांनो, आडराई फिरताना आम्हाला हे फुलासारखं दिसतंय. याला काय म्हणतात? शिळंद म्हणतात. शिळंद. असे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींच्या प्रजाती आपल्याला आडराई जंगलामध्ये बघायला मिळतात. हे पहा, माझ्या पाठीमागे जे मोठं झाड दिसतंय ना, याला काकांनी सांगितलं लोध म्हणतात. आणि या लोधला मित्रांनो, हे बघा, हे असे फळे आहेत पिवळे पिवळे. आम्ही काकांना विचारलं हे खातात का, तर ते बोलले की हे खात नाही, याला माकडं वगैरे खातात, मनुष्य प्राणी हे खात नाही. तब्बल 1 तास झाला आम्ही आडराईच्या जंगलमधून चालत होतो. अजिबात वरतून प्रकाश खाली येत नव्हता, कारण हे बघा फार गर्द झाडी आहे. आणि आता जस्ट बाहेर आल्यानंतर या ठिकाणी या वाटेमध्ये एक फार मोठं झाड पडलंय. आता आडराईच्या ज्या लोकेशनवर आम्ही आहोत, या ठिकाणी तुम्ही भटकू शकता, कारण 2-3 पायवाटा इकडे तिकडे जातात. त्यामुळे आपण प्रॉपर लोकेशनवर पोहोचू शकत नाही. त्यामुळे शक्यतोवर तुम्ही ज्यावेळेसही आडराईचा ट्रेक कराल तर नक्कीच एक गाईड तुमच्या सोबत असेल. हे काय माहिती आहे का? तर या मोठ्या झाडांवर वाढलेल्या वेली आहेत आणि त्या वेली इतक्या गुंतल्यात की त्यांचा गुंता इतका भयान झालाय की हे पूर्ण वाळलंय जागेवर. हे वेल नष्ट झालाय, परंतु हे लाकडे एकमेकांमध्ये गुंतलेत आणि हा संपूर्ण एक वेल आहे. दो मछलियां, एक मछली पानी में गई, मछली पानी में गई, छपेक छपेक, 3 मछली पानी में गई, छपेक छपेक. चलो, पड़े पड़े. अरे पाया नको पडू गं. ठीक आहे. आता आपण जवळ आहोत आडराईच्या एंडिंग पॉइंटला, जिथं हा आपला ट्रेक संपणार आहे. ज्याला बोलतात मोठा झुरा. झुरा म्हणजे धबधबा असं मामा बोलले. हां, तर आता आपण फार जवळ आहेत मोठ्या झुऱ्याच्या, आणि चला मग बघूया. आता आपण मोठ्या झुऱ्याच्या जवळ आहे, परंतु पावसाची रिपरिप आता सुरू झालेली आहे. वरतून पाऊस पडतोय, परंतु या झाडांमुळे काही काही थेंब आमच्यापर्यंत पोहोचत आहे. खरंच झाडं किती संरक्षण देतात ना माणसांना. तर फायनली मित्रांनो, आपण पोहोचलेले मोठ्या झुऱ्यापाशी, म्हणजे मोठा धबधबा आडराईचा.
आणि या ठिकाणी आता सर्व ट्रेकर्स मंडळी खूप मजा करत आहे. धबधब्याचा आवाज जोरात येत असल्यामुळे मला सुद्धा जोरजोऱ्यानं बोलावं लागतंय. विहंगम दृश्य आढळायचं तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल. खूप फॉग आलाय, त्यामुळे आढळायला डेन्स फॉरेस्ट म्हणतात. इतका क्लायमेट छान असतो या ठिकाणी, कारण संपूर्ण जंगल आहे आणि या संपूर्ण जंगलातील झाडांमुळेच या ठिकाणी जास्तीत जास्त पाऊस पडतो. म्हणून आपण सुद्धा जास्तीत जास्त झाडं लावून जगवली पाहिजे. मोठा झरणा पाहिल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे काळू वॉटरफॉल बघण्यासाठी. काळू वॉटरफॉल म्हणजे आपण काळू वॉटरफॉलच्या बेसला नाही जाणार आहे, परंतु या आडराई जंगलच्या पठारावरून आपल्याला काळू वॉटरफॉल बघायला मिळतो. चला तर मग. आता आडराईचा ट्रेक करताना आम्हाला सेम नागिनीच्या पानासारखं पान दिसलंय बघा, परंतु हे नागिनीचं पान नाहीये. म्हणजे ज्या पद्धतीनं माणसासारखी माणसं असू शकतात, त्याचप्रमाणे वनस्पतींमध्ये सुद्धा प्रजाती आहे की ही सेम नागिनीचं पान दिसतंय. परंतु आम्ही याला ऑब्झर्व केलंय, इतकं कडक आहे. जसं नागिनीचं पान हे फार नाजूक असतं, परंतु हे एकदम कडक आहे मित्रांनो. सेम टू सेम कॉपी आहे नागिनीच्या पानाची. त्यामुळे ही डायव्हर्सिटी आपल्याला 100% अशा जंगलांमध्येच बघायला मिळते. त्यामुळे आपण भटकायला पाहिजे आणि अशा जंगलांची सैर सुद्धा करायला पाहिजे. हे बघा, या ठिकाणाहून आपल्याला दिसतोय तो काळू वॉटरफॉल आहे, जो की आडराईच्या पठारावरून आपल्याला बघायला मिळतो. आणि काळू वॉटरफॉलला जाण्यासाठी स्पेशल ट्रेक करावं लागेल आपल्याला. त्याचं बेस विलेज काय म्हणले मामा? कोणतं गाव? सावर्णे गावातून आपल्याला काळू वॉटरफॉलला जाता येईल. काळू वॉटरफॉल पाहून झाल्यानंतर आता आपण चाललो आहोत देवकुंड बघायला, जे की नागेश्वर मंदिराच्या बाजूला आहे. येताना आपण जे नागेश्वर मंदिर बघितलं त्याच्या बाजूला हे देवकुंड आहे. आता चला आपण देवकुंड बघूया. आता आपण आलोय आडराईचा ट्रेक करून आणि नागेश्वर मंदिराच्या समोर थोडंसं बाजूला आल्यानंतर आपल्याला इथं एक देवकुंड पाहायला मिळतं. स्थानिक नागरिक याला देवकुंड बोलतात. कातळात कोरलेलं आहे, म्हणजे बारवेसारखं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. आणि याच्याच बाजूला थोडंसं 4 पावलं चालून आल्यानंतर मी दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी एक गुहा कोरलेली आहे मित्रांनो. ज्या पद्धतीनं लेणी शिल्प कोरल्या जातं त्याच पद्धतीची ही गुहा तुम्हाला खिरेश्वर या गावाच्या नागेश्वर मंदिराच्या जवळ बघायला मिळेल. हे बघा, पावसाळ्यात पाऊस जास्त पडत असल्यामुळे यामध्ये संपूर्ण पाणी आलेलं आहे. आता आम्हाला चिमाजी मामांनी सांगितलं की उन्हाळ्यात पाणी कोरडं पडल्यानंतर आपल्याला आतमध्ये जाता येतं. आणि ही गुहा कोरलेली आहे मित्रांनो. नक्कीच
ह्या परिसरामध्ये रतनगडच्या बेस विलेजमध्ये, त्यानंतर हरिश्चंद्रगडावरती आणि आज आडराई ट्रेक करताना या ठिकाणी सुद्धा स्थपती आणि शिल्पी यांचा आविष्कार आपल्याला नक्कीच बघायला मिळतो। तर फायनली मित्रांनो, आपला आडराईचा ट्रेक आपण कंप्लीट केलेला आहे। आपण आडराई ट्रेकमध्ये सुरुवातीला नागेश्वर टेम्पल, त्यानंतर आडराईचं पठार, त्यानंतर आडराईचं जंगल आणि त्यानंतर मुठा धबधबा, त्यानंतर काळू वॉटरफॉल सुद्धा आपण आडराईच्या पठारावरून बघितला आणि आता येता येता देवकुंड आणि या ठिकाणची लेणी सुद्धा आपण बघितलेली आहे। तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून ते घंटीचं बटन दाबा आणि आमच्या सोबत राहा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे प्रतिक्रिया सुद्धा नक्की द्या। धन्यवाद।